हॉस्टेलमधून फेकली गेल्यावर गायब झालेली ना, मग आता अचानक इथे कशी काय आली, कुठे गेलेली? तिने मला कॉल केला होता ती येणार आहे म्हणून. मग तू मला सांगितलं नाहीस? गई मूर्ख मुली, मला काय माहिती ती इथे कशी आली. हा, मी पण तिला आत्ताच बघतेय ना. यार, जेव्हा जेव्हा मी रेस्टॉरंट जवळ जायचं बघते तेव्हा तेव्हा ही पनवतीने इथे येते. कमळी, काय झालं? तुझा चेहरा असा का? काय नाही आजी. काही अडचण असेल ना, पांडुरंगाला नमस्कार कर, मनोभावे प्रार्थना कर. तुझी प्रार्थना ऐकेल तो. तेव्हा माझी आई मला लवकर सापडू दे. ती इथंच कुठेतरी गर्दीत आहे. ती इकडनं कुठे जायला नको. नमस्कार माऊली. दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही दिंडी घेऊन आमच्या घरी आलात. पांडुरंगाची आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची तुम्ही आम्हाला संधी दिलीत, त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचे आभार मानते. तुमच्यासाठी आम्ही एक छोटीशी भेट आणलेली आहे. तिचा तुम्ही स्वीकार करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. आणि मुख्य म्हणजे फराळ केल्याशिवाय कुणीही जायचं नाहीये. राजन. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. आई, तू वाट्याला सुरुवात कर, बाकीचं उरलेलं घेऊन येतो. बाबा, काय काय होते तुम्हाला? शांत व्हा. कुठे काय दाखवायचंय तुम्हाला? राजन, काय म्हणतात हे? तिकडं कुणी आहे का? कोण आहे तिथं? कोण कोणाकडे दाखवताय? कमळीला काही सांगायचं तुम्हाला? हा, कोणाकडे बोट दाखवताय तुम्ही? कमळी, काय म्हणायचंय यांना? होय आजी, मी विचारतोय. आजोबा, तुम्ही शांत व्हा. आधी तुम्ही त्रास करून घेऊ नका. शांत व्हा, शांत व्हा. कोणी आहे का? थांबा, मी बघतो. राजन, अरे पाहिलंस का? केवढी हालचाल करतात हे. केवढी सुधारणा दिसते त्यांच्या तब्येतीत. कुणाकडे बोट दाखवताय? कोण दिसतंय तुम्हाला? कोण आहे हो तिथे? ए बाई,
थांब ए थांब कुठे चालले तू आजी मी आलो. ए गाडी ए थांब ए थांब ए गाडी ए कपडे घेऊन गेली गाडीत ती बाई. तू इथं काय करते आज? ती बाई घेऊन गेली माझ्या कपडेला त्या गाडीत घेऊन गेली ती गाडी उठून मला जाऊ दे अगं ती बाई कोण आहे तिथं? अहो, काय झालंय? नाही, कोण नसलं. काय डोळे निघे अगं रिक्षा बघ. अगं डोळे उघड काय होतंय तुला? कोणीतरी बाहेर गेलं वाटतं. एक मिनिट आई मी बघतो. कमळे रिक्षा आली उचला दादा उचला. हे बघा, त्यांच्या मनाला जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप ताण येईल किंवा त्यांच्या एखाद्या भीतीशी त्यांचा सामना होतोय असं त्यांना वाटेल, तेव्हा तेव्हा ते अशाच हायपर होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध होण्याची शक्यता आहे. अहो पण डॉक्टर ह्याच्यावर काहीतरी इलाज असेल की नाही? अहो रोज नव्यानं तिला सगळ्या गोष्टी सांगायला लागतात, काहीच आठवण झालंय तिला. मी तुमच्यावर काय संकट आले ते समजू शकतो, पण काही झालं तर तुम्हाला धीर सोडता कामा नये. आणि हो, मी तुम्हाला MRI आणि CT स्कॅन करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? कारण ते बघितल्याशिवाय मी काहीच अंदाज बांधू शकणार नाही. होय मी करून घेतो ते. काही ब्लड टेस्टसुद्धा करायचे आहेत, ते सुद्धा करून घ्या. म्हणजे सगळ्या रिपोर्ट्स आल्यानंतर आपल्याला ठरवता येईल पुढची ट्रीटमेंट कशी करायची ती. डॉक्टर एक विचारू, आईला पहिल्यासारखं होण्यासाठी अजून किती टक्के चान्सेस आहे? सॉरी, ते सांगता येणार नाही, पण रिपोर्ट लवकर घेऊन या.